नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत वालाच्या शेंगांची भाजी। त्यासाठी मी 1 पाव वाल तोडून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर भाजीसाठी 1 कांदा बारीक चिरून घेतलाय, 2 टमाटे बारीक चिरून घेतले, थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट, थोडासा कढीपत्ता आणि थोडेसे शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतले। आता हे शेंगदाणे आणि तिळाची आपल्याला पेस्ट बनवायची आहे। एका मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे आणि तीळ मी टाकत आहे, याचा आपण कूट बनवून घेऊया। एक पॅन गरम करायला ठेवूया, त्यामध्ये आता 3 चमचे तेल घालूया। तेल गरम झालं की यात थोडीशी मोहरी घालूया, थोडंसं जिरं घालूया आणि बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा छानपैकी परतून घेऊया। कांदा चांगला भाजला गेलेला आहे। यात आपण लसूण अद्रकाची पेस्ट घालूया, थोडासा कढीपत्ता घालूया। आता यात आपण अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धनेपूड आणि 1 ते 1.5 चमचा गरम मसाला घालूया। हे व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे। आता यात आपण बनवलेला शेंगदाणे आणि तिळाचा कूट घालायचा आहे, तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि यातच आता थोडंसं आपल्याला पाणी घालायचं, भाजी शिजायला लागेल इतकं। यात आपण पाणी घालून घेतलंय आणि यातच आता आपल्याला टमाटे सोडून द्यायचे आहेत। आता ह्या पाण्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे। ह्या दोन्ही तेलबिया असल्यामुळे शेंगदाणे आणि तीळ शेवटी भाजी शिजल्यानंतर अशा पद्धतीने केल्यामुळे भाजीला तेल चांगलं सुटतं। पहा, आपल्या पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे। यात आपल्याला ह्या आता वालाच्या शेंगा घालायच्या आहेत। आता ह्या सगळ्या शेंगा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यात घालूया चवीपुरतं मीठ। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं। शेंगा शिजेपर्यंत हे झाकण आपल्याला काढायचं नाहीये। आता भाजीचं झाकण काढून पाहूया आपण, भाजी शिजली का पाहूया। आता वालाच्या शेंगाचा दाणा इझिली तुटतो आणि त्याचबरोबर ही शेंग सुद्धा तुटते, म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे। थोडासा अंगी रस्सा मी इथं राहू देते, तुम्हाला जर पूर्ण ड्राय पाहिजे असेल तर तुम्ही ते पाणी आटू देऊ शकता। अशा पद्धतीने आपली वालाच्या शेंगाची भाजी तयार आहे। आता यावर घालत आहे मी कोथिंबीर। तुम्हाला माझी भाजी बनवण्याची पद्धती आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।